ज्या नवऱ्याला गरीब भाजीवाला समजून बायकोनं सोडून दिलं होतं, 5 वर्षानंतर तोच नवरा मोठा अधिकारी होऊन गावी परत आला. तेव्हा समोरचं दृश्य बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. पुढे काय घडलं, चला बघूया. एका छोट्याशा गावात एक रमेश नावाचा मुलगा राहत असे. तो दिसायला गोरापान, नाकी डोळी नीटस, देखणा, राजबिंडा होता. प्रथम दर्शनीच तो इतरांचं लक्ष वेधून घेत होता. तो स्वभावानं शांत होता आणि अभ्यासात हुशारसुद्धा तेवढाच होता. त्याला शिक्षणाचीही खूप आवड होती, पण घरची परिस्थिती साधारण असल्यामुळे त्याला शिक्षण पूर्ण करता येत नव्हतं. आई वडिलांना तो एकटाच होता, पण आता वडील हयात नव्हते. वडिलांची थोडीशी शेती होती. त्या शेतीमध्ये भाजीपाला पिकवून तो शहरात विकून त्यांचं घर चालायचं. रमेशचे वडील हयात नव्हते आणि आईला एकटीला एवढं काम शक्य नव्हतं. त्यामुळं रमेशला 12वी नंतर शिक्षण बंद करावं लागलं. शिक्षक लोक म्हणायचे, रमेश खूप हुशार आहे, त्याचं शिक्षण पूर्ण झालं तर तो मोठा अधिकारीसुद्धा होऊ शकतो. रमेशला सुद्धा असंच वाटायचं, पण त्याची परिस्थिती त्याच्या शिक्षणाला आडवी येत होती. रमेश रात्रंदिवस मेहनत करायचा. त्याचा भाजीचा व्यवसाय सुद्धा चांगला चालत असे. घर व्यवस्थित सुरळीत चालेल एवढी कमाई त्यातून होत होती. तशी घरात कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती, पण कष्टाला पर्याय नव्हता. रमेशचा अभ्यासाचा नाद मात्र काही सुटत नव्हता. त्याने कशीबशी पदवी परीक्षा पास केली. एवढ्या काबाड कष्टातून जेव्हा केव्हा वेळ मिळे तेव्हा तो पुस्तक उघडून अभ्यासाला बसायचा आणि शक्य होईल तेवढा तो पुढचा अभ्यास करू लागला. त्याच्या डोळ्यात नेहमी काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याची लागेल तेवढी मेहनत करायची तयारीसुद्धा होती. तो पहाटे 4 वाजता उठत असे, शेतात जाऊन भाजी तोडून आणत असे. घरी येऊन ती स्वच्छ करून त्याच्या जुड्या बांधणे किंवा स्वच्छ करून शहरात नेण्यासाठी त्याची पॅकिंग तो करत असे. रमेश खूप कष्टाळू होता. सकाळी 10च्या आत तो शहरात भाजी विकण्यासाठी हजर होत असे. थकून भागून जेव्हा घरी आला की तो आवडीने अभ्यासाला बसत असे. आता रमेश 25 वर्षाचा झाला होता. अशातच रमेशच्या आईला त्याच्या लग्नाची चिंता वाटू लागली. तिला वाटत होतं, रमेशचं लग्नाचं वय झाले आणि आता लवकरात लवकर त्याच्या योग्य मुलगी बघून त्याचं लग्न करून टाकावं, म्हणजे आपण जिम्मेदारीतून मोकळं होऊ. तसं तिने नातेवाईकांना सुचवलं. शेजारच्याच गावातून रमेशसाठी एक चांगलं स्थळ आलं. मुलगी सुंदर होती. तिचं नाव सुप्रिया. गोरीपान, मोठे मोठे डोळे आणि बोलण्यात सुद्धा ती हुशार वाटत होती. तिचे वडील शेतकरीच होते. घरची परिस्थिती बेताचीच होती, पण सुप्रिया स्वप्न मात्र मोठे बघत होती. पण जेव्हा सुप्रियाने रमेशला पाहिलं आणि तिला रमेश खूप आवडला. त्याचं साधंच राहणं, सहज बोलणं तिला मनातून आवडलं. सुप्रियासुद्धा खूप सुंदर असल्यामुळे रमेशने पसंती दर्शवली आणि लवकरच हे लग्न जमलं. काही दिवसानंतर साध्या पद्धतीने लग्न पार पडलं. लग्नात थाटमाट खूप जास्त नसला तरी सुद्धा रमेशच्या आईच्या चेहऱ्यावर खूप समाधान आणि आनंद दिसत होता. तिला वाटत होतं, आता आपल्या मुलाच्या आयुष्यात खूप आनंद येणार. सुरुवातीचे काही महिने अगदी व्यवस्थित सुरळीत पार पडले. रमेश सुप्रियाची खूप काळजी घेत असे. भाजी विकण्यासाठी शहरात गेला की येताना तो सुप्रियासाठी काही ना काही नक्की घेऊन येत असे. हे बघून सुप्रिया सुद्धा खूप आनंदी व्हायची. पण हळूहळू तिच्यामध्ये बदल होऊ लागला. शेजारच्या बायका तिला चिडवू लागल्या, तू एवढी सुंदर आहेस आणि तुझा नवरा एक भाजीवाला, अशा त्या नेहमी बोलायच्या. या गोष्टी जरी सहज असल्या तरी सुप्रियाला हळूहळू त्या टोचायला लागल्या. आता ती थोडीशी नाराज होऊ लागली. आता रमेशकडे बघण्याचा तिचा वेगळाच दृष्टिकोन होत होता. एके दिवशी रमेश नेहमीप्रमाणे शहरात जाण्यासाठी तयारी करत होता. सायकलला त्याने भाजीच्या गोण्या बांधल्या आणि सायकलवर बसून तो शहराकडे निघाला. आज सुप्रिया मात्र त्याच्याकडे दूरपर्यंत पाहत होती. रमेश दिसेनासा झाला आणि सुप्रिया खिन्न मनाने घरात येऊन बसली. अशातच तिचा भाऊ सुरेश तिला भेटायला आला. तो शहरात एक छोटीशी नोकरी करत होता, पण शहरात राहत असल्यामुळे तो स्वतःला खूप मोठं समजत होता. जेव्हा त्याने रमेशला भाजी विकताना पाहिलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. त्या दिवशी संध्याकाळी जेवण करता करता सुरेश सुप्रियाला म्हणाला, तू तर खूप मोठी स्वप्न बघत होतीस. तुला काय पाहिजे होतं आणि तू कोणासोबत लग्न केलंस? हा तर पक्का भाजीवाला आहे. सुप्रिया हळूच म्हणाली, पण दादा, तो एक चांगला माणूस आहे.
सुरेश हसत हसत म्हणाला, चांगला माणूस असला म्हणून काही पोट भरत नाही किंवा कोणतीही हौससुद्धा होत नाही. माणसाच्या आयुष्यात पैसा आणि इज्जत या दोनच गोष्टी महत्त्वाच्या असतात. दुसऱ्या दिवशी सुरेश गावी निघून गेला, पण सुप्रिया मात्र चांगलीच विचलित झाली होती. सुरेशच्या गोष्टी तिच्या मनात चांगलंच घर करून बसल्या होत्या. आता ती दररोज रमेशवर नाराज असायची. रमेशकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोनच बदलला होता. तिला रमेशचं भाजी विकण्याचं काम लहान वाटायला लागलं. एके दिवशी सकाळी रमेश भाजी विकायला निघाला. त्या दिवशी सुप्रिया त्याला म्हणाली, रमेश, तू किती दिवस हे भाजी विकण्याचं काम करणार आहेस? ऐकून रमेशला थोडंसं आश्चर्यच वाटलं. कधी न हटकणारी सुप्रिया आज असा काय प्रश्न विचारते? तो म्हणाला, का? काय झालं? सुप्रिया म्हणाली, गावात सगळी लोक तुम्हाला भाजीवाला म्हणून ओळखतात आणि ते मला अजिबात आवडत नाही. रमेश थोडा वेळ शांत झाला आणि पुन्हा शांत आवाजात म्हणाला, सुप्रिया, काम कोणतंच लहान किंवा हलकं नसतं आणि मी सोबतच अभ्याससुद्धा करतोय. मलाही वाटतं काहीतरी मोठं करावं आणि मी तसा प्रयत्नसुद्धा करतोय. पण सुप्रिया आता बदलली होती. तिच्या मनामध्ये एक वेगळीच अशांती निर्माण झाली होती. दिवसामागून दिवस जात होते, पण सुप्रिया काही खुश दिसत नव्हती. आता ती छोट्या छोट्या गोष्टीवरून घरात वाद घालायला लागली. रमेशच्या आईच्या ही गोष्ट लक्षात येत होती, पण ती काही बोलू शकत नव्हती. आणि एक दिवस असा उगवला, सकाळपासूनच सुप्रिया रागात होती. घरातलं वातावरण काही चांगलं नव्हतं. शेवटी रागातच तिने अशी गोष्ट बोलली, जी की रमेशच्या काळजाला ती चांगलीच लागली. सुप्रिया म्हणाली, मी काय स्वप्न बघितली होती आणि तू तर एक पक्का भाजीवाला निघालास आणि मी तुझ्यासोबत माझं आयुष्य वाया घालवणार नाही. हे ऐकून रमेश बराच वेळ शांत राहिला. त्याला खूप दुःख झालं होतं. त्याच्या डोळ्यात दुःख सहज दिसत होतं. सुप्रियाने आपलं सगळं सामान जमा केलं आणि ते घेऊन ती सरळ माहेरी निघाली. तिने मागे फिरून बघण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. अंगणात उभे असलेले रमेश आणि त्याची आई फक्त तिला पाठीमागून बघत राहिले. रमेशच्या डोळ्यात पाणी होतं, पण मनात अजून एका गोष्टीने जन्म घेतला होता. त्यानं तिला अजिबात थांबवलं नाही. त्यानं एक असा निर्णय घेतला होता ज्यामुळे त्याचं जीवन पूर्ण बदलून जाणार होतं. त्या संध्याकाळी तो आईशी बोलत होता. आईचा हात त्याने हातात घेतला आणि हलक्याच आवाजात म्हणाला, आई, आज मी ठरवले, माणसाची किंमत त्याच्या कामावरून नाही तर त्याच्या मेहनतीवरून ठरते. हे मी सिद्ध करून दाखवणार म्हणजे दाखवणार. त्याच्या आईने त्याच्या डोळ्यात पहिल्यांदा असा निर्णय बघितला होता. तिला माहीत होतं रमेश लहानपणापासूनच मेहनती आणि हुशार आहे, पण आज त्याच्या डोळ्यात वेगळाच दृढ निश्चय दिसत होता. आईने त्याच्या डोक्यावरून हळूच हात फिरवला आणि म्हणाली, बाळा, मेहनत करणाऱ्यांना देव कधी ना कधी योग्य फळ देतोच. तू जे करतोस ते अगदी योग्य असणार आहे याची मला खात्री आहे. कर बाळा, एक दिवस तुला तुझ्या मेहनतीमुळेच जग ओळखेल. त्या रात्री रमेशला झोप आलीच नाही. सुप्रियाचे शब्द पुन्हा पुन्हा त्याला आठवत होते. तू तर एक पक्का भाजीवाला निघालास. याच शब्दांनी त्याच्या मनात आग पेटल्यासारखं होत होतं. पण त्या आगीने त्याला उद्ध्वस्त केलं नाही, तर काहीतरी मोठं करण्याची हिंमत त्याला येत होती. दुसऱ्याच दिवसापासून त्याचे जीवन पूर्णपणे बदललं गेलं. अगोदर तो भाजी विकून आल्यावर फार वेळ अभ्यास करायचा, पण आता तो प्रत्येक क्षण अभ्यासात घालवायला लागला. त्याच्या आईने सुद्धा त्याला मदत करायला सुरुवात केली. त्याची बरीचशी कामं आईच करायची. तो फक्त भाजी विकायला जायचा आणि आला की लगेच अभ्यासाला बसायचा. गावातली बरीचशी लोक त्याला म्हणायचे, रमेश, एवढा अभ्यास करून करणार तरी काय आहेस? शेवटी तुला भाजीच तर विकायची आहे. पण रमेश कुणाचंही बोलणं मनावर घेत नसे. त्याच्या मनात फक्त एक विचार होता, स्वतःला सिद्ध करून दाखवायचं म्हणजे दाखवायचं. काही दिवसानंतर रमेश एका गुरुजींना भेटायला गेला. तेच हे देशपांडे गुरुजी, ज्यांनी रमेशची हुशारी लक्षात घेऊन वेळोवेळी त्याला मार्गदर्शन केलेलं होतं आणि रमेशनं भरपूर शिकावं असं त्यांना वाटत होतं. त्यांनी 1-2 वेळा रमेशला सांगितलं होतं की तुला शिक्षण घ्यायचं असेल आणि काही मदत पाहिजे असेल तर तू मला कधीही मदत मागू शकतो. मी तुझी शक्य तेवढी मदत करेन. आणि आज खऱ्या अर्थाने रमेशला देशपांडे गुरुजींची मदत हवी होती.
गुरुजी आता रिटायर झाले होते. ते निवांत बाल्कनीत खुर्चीवर बसले होते. रमेशला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरलेला दिसत होता. ते म्हणाले, "ये रमेश, बस. खूप दिवसानंतर आलास. काय काम काढलंस?" रमेश म्हणाला, "गुरुजी, मी आज तुम्हाला मदत मागायला आलोय. मला पुढचं शिक्षण पूर्ण करायचंय. मला शिकून खूप मोठं व्हायचंय." गुरुजींनी त्याच्या डोळ्यात लक्षपूर्वक बघितलं. गुरुजींच्या लक्षात आलं, रमेशच्या मनात काहीतरी मोठं करण्याचं ठरलेलं दिसते. त्यांनी रमेशला विचारलं, "तुला काय व्हावंसं वाटतं रमेश?" रमेश म्हणाला, "गुरुजी, मला ऑफिसर व्हावंसं वाटतं. असा ऑफिसर ज्याच्याकडे लोक सन्मानाने बघतील." ऐकून गुरुजी क्षणभर शांत राहिले, पण म्हणाले, "ते वाटतं तेवढं सोपं नाही. यात खूप मेहनत आणि संयम ठेवावा लागतो." यावर रमेश म्हणाला, "गुरुजी, आजपर्यंत मला मेहनतीची कधी भीती वाटलीच नाही." त्या दिवसापासून गुरुजींनी त्याला मदत करायला सुरुवात केली. ते त्याला योग्य ती पुस्तके मिळवून देत असत. त्यांनी त्याला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याची पद्धत शिकवली. शहरात जाऊन परीक्षा देणे विषयी माहिती दिली. दिवसामागून दिवस जात होते. रमेशने खूप मेहनत घ्यायला सुरुवात केली. महिन्यामागून महिनेही जात होते आणि आता वर्षामागून वर्ष. आता 5 वर्ष झाली होती. त्याचा अभ्यासही त्याच पद्धतीने वाढत होता. त्याची मेहनत बघून आता गावात त्याला फक्त भाजीवाला म्हणून नाही, तर एक मेहनती मुलगा म्हणून ओळखल्या जात होतं. इकडं सुप्रियाच्या आयुष्यात हळूहळू बदल होत होता, पण हा बदल त्या दिशेने नाही ज्याची तिने कल्पना केली होती, तर त्याच्या विरुद्ध दिशेने होत होता. जेव्हा रमेशला सोडून ती माहेरी गेली, तेव्हा तिला वाटत होतं तिचा भाऊ नेहमीसाठी तिला साथ देईल. पण काही महिन्यातच सत्य समोर आलं. तिच्या भावाची छोटी नोकरी होती, ती काही कारणानं गेली होती. घरची परिस्थिती पूर्णपणे बदलली गेली. आता तिचा भाऊ सुरेश नीट बोलेनासा झाला. सुप्रियाला आता कळून चुकलं होतं, तिने रागाच्या भारात जो निर्णय घेतला होता तो पूर्णपणे चुकला होता. पण आता वेळ निघून गेली होती. पुढे 2-3 वर्षात तिचे आई वडील सुद्धा जग सोडून निघून गेले. आता ती पूर्णपणे एकटी पडली होती. आयुष्य चालवण्यासाठी तिला छोटी मोठी कामं करावी लागत असत. कधी कुणाच्या शेतावर रोजंदारीने जात असे, कधी कधी घरगुती काम सुद्धा ती करत असे. आणि गरिबी एवढी वाढत होती, तिला शेवटी भाजी विकायचं काम करावं लागलं. तेच काम, ज्या कामाला एकेकाळी तिनं हलकं काम समजलं होतं, आज तेच काम तिचं पोट भरण्यासाठी उपयोगी येत होतं. इकडे दिवसांदिवस रमेशची प्रगती होत होती. त्याने बऱ्याच परीक्षा दिल्या, बऱ्याच वेळा अयशस्वीही झाला. पण जेव्हा जेव्हा त्याला अपयश आलं, त्याने तेव्हा अजून जोमानं अभ्यास करायला सुरुवात केली. हार न मानता सातत्य कायम ठेवलं आणि शेवटी एके दिवशी ती खबर आली ज्याची तो वर्षानुवर्षे वाट बघत होता. रमेश देशातली सगळ्यात अवघड परीक्षा पास झाला होता. जेव्हा निकाल लागला तेव्हा गावात आनंदी आनंद पसरला होता. गावातला तोच मुलगा ज्याला एकेकाळी सगळी लोक भाजीवाला म्हणून ओळखत असत, आता त्याची मोठी ऑफिसर म्हणून निवड झाली होती. रमेशची आई आनंदाने भिजून गेली होती. ती आकाशाकडे बघत म्हणत होती, "हे देवा, तू माझ्या मुलाच्या मेहनतीचं योग्य फळ दिलंस. मी तुझी खूप खूप आभारी आहे." गावात रमेशचा मोठ्या थाटामाटात सत्कार झाला. गुलाल उधळला गेला. पण रमेशच्या मनात कुठे ना कुठे ते जुनं दुःख कायम होतं. सुप्रिया त्याला सोडून गेली होती आणि त्याचं कारण होतं तो एक भाजीवाला होता. वेळ आपल्या गतीने पुढे जात होता. 5 वर्षे निघून गेली. आता रमेश एक इमानदार कलेक्टर म्हणून ओळखला जाऊ लागला. एके दिवशी त्याला जिल्ह्यातल्या गावातील निरीक्षण करण्याचा योग आला. अधिकाऱ्यांनी बऱ्याच गावांची नावे सांगितली. त्यातलंच एक गाव होतं जे की सुप्रियाचं माहेर होतं. जसंच रमेशनं ते नाव ऐकलं, त्याच्या मनात एक जुनी आठवण जागी झाली. क्षणभर तो गप्पच झाला. त्याने फाईल बंद केली आणि हळूच म्हणाला, "ठीक आहे, आपण सुरुवातीलाच त्या गावात जाऊ." त्याला हे माहीत नव्हतं की दुसऱ्या दिवशी त्याचं आयुष्यही एका वेगळ्याच वळणावर जाणार होतं. सकाळी लवकरच कलेक्टर रमेशची गाडी सुप्रियाच्या गावाकडे निघाली. गाडीच्या मागे पुढे बरीचशी सरकारी वाहने होती. सोबतच बरेच इतर अधिकारी सुद्धा होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेती होती. रमेश पुन्हा पुन्हा खिडकीतून बाहेर बघत होता. त्याच्या मनात जुन्या आठवणी येत होत्या,
ज्या दिवशी सुप्रिया त्याला सोडून गेली तो दिवस त्याला आठवू लागला. सोबतच तिने बोललेले शब्दसुद्धा त्याच्या मनात रुतलेले जसेच्या तसे होते. थोड्या वेळानंतर सगळ्या गाड्या गावाबाहेर थांबल्या. गावातील लोकांना जशीच खबर मिळाली की जिल्ह्याचे कलेक्टर साहेब गावात पाहणीसाठी येत आहेत, लोक पळत येऊन तिथे थांबू लागली. गावातील प्रतिष्ठित मंडळी तिथे आल्या. त्यांनी हात जोडून रमेशचं स्वागत केलं आणि गावातील अडचणी त्यांना सांगू लागले. रमेश नीट लक्ष देऊन ते सगळं ऐकत होता, पण त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात थोडीशी अस्वस्थता होती. का ते त्यालाच कळत नव्हतं. निरीक्षण सुरू झालं. रमेशने शेतामध्ये जाऊन पाहणी केली. शाळेत गेला, तिथे सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने पाहणी केली. गावातील मुख्य मुख्य ठिकाणी सगळी पाहणी झाली. कुठे कमी असेल त्याची नोंद त्याने अधिकाऱ्यांकडून करवून घेतली. लोकांना आश्चर्य वाटत होतं. एक कलेक्टर प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींकडे स्वतः पूर्णपणे लक्ष घालतोय. एवढ्यातच रमेशची नजर एका झोपडीसमोर बसून भाजी निवडत असलेल्या एका महिलेवर पडली. ती बाई जमिनीवर बसलेली होती आणि एका पोत्यावर तिने काही भाज्या ठेवल्या होत्या. त्या भाज्यांच्या जुड्या ती बांधत होती. तिचे कपडे अगदी साधे होते. चेहरासुद्धा उन्हामुळे काळवंडलेला होता. तिच्या डोळ्यात अशक्तपणा जाणवत होता. रमेशची नजर तिथे थोडा वेळ थांबली. तिच्या चेहऱ्यात त्याला काहीतरी ओळखीचं वाटत होतं. रमेश हळूहळू तिच्या दिशेने पाऊल टाकत होता. त्याच्यासोबत असलेले अधिकारी आश्चर्यचकित होत होते की एक कलेक्टर त्या गरीब महिलेच्या दिशेने का जात आहेत, असा त्यांना प्रश्न पडला होता. जसंच रमेश जवळ आला त्या बाईने वर बघितलं आणि दोघांची एकदमच नजरानजर झाली. ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून ती सुप्रिया होती. 5-6 वर्षानंतर रमेशला अचानक समोर बघून सुप्रियाचा चेहरा पांढरा फटक पडला. तिच्या हातातून भाजीची जुडी गळून पडली. ती अचानक एकदम स्तब्ध झाली. तिला काय करावं काय नाही सुचतच नव्हतं. सुप्रियाने स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की ज्या माणसाला काही वर्षापूर्वी आपण एक भाजीवाला गरीब माणूस म्हणून सोडून दिलं, तोच आज जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून आपल्यासमोर येईल. रमेश सुद्धा थोडा वेळ स्तब्धच उभा राहिला, जसं काही वेळच अचानक थांबलेला आहे. त्याच्यासमोर तोच चेहरा होता ज्याने काही वर्षापूर्वी त्याच्या मनावर खोलवर घाव केला होता. पण आता तो चेहरा पहिल्यासारखा नव्हता. त्याच्यात घमंडीपणा अजिबात नव्हता, तर थकवा आणि पश्चाताप सहज दिसून येत होता. गावातली लोक हे दृश्य बघून अचंबित झाले. त्यांचे लक्षात येत नव्हतं की एक कलेक्टर या गरीब बाईला एवढं निरखून का बघतोय. सुप्रियाच्या डोळ्यातून आपोआपच पाण्याच्या धारा व्हायला लागल्या. तिने घाबरून स्वतःचं तोंड पुसलं आणि हळूच म्हणाली, रमेश. तिचे ओठ थरथर कापत होते. रमेश थोडा वेळ शांतच राहिला. त्याने काहीच उत्तर दिलं नाही. त्याच्या मनात अनेक भावना एकदमच येत होत्या. जुन्या जखमा, जुने शब्द आणि वर्षानुवर्षे केलेली मेहनत, सगळं काही त्याच्या मनात गर्दी करत होतं. शेवटी त्यांनी शांत आवाजात विचारलं, कशी आहेस सुप्रिया? हे ऐकून सुप्रियाच्या डोळ्यातलं पाणी अजूनच जास्त व्हायला लागलं. तिला कळतच नव्हतं की या प्रश्नाला काय उत्तर द्यायचं. तिचे हाल बघून सगळं काही आपोआप लक्षात येत होतं. गावातली काही लोक आपसात हळूहळू बोलायला लागली. असं वाटतं कलेक्टर साहेब या बाईला ओळखतात. सुप्रियाने मान खाली घातली आणि हळू आवाजात म्हणाली, आयुष्याने खूप काही शिकवलं रमेश. खूप उशिरा लक्षात आलं की माणसाची किंमत त्याच्या कामावरून नाही तर त्याच्या मेहनतीवरून ठरत असते. रमेशच्या मनात जुने शब्द पुन्हा ताजे होत होते. तू तर पक्का भाजीवाला आहेस. पण यावेळेस त्या शब्दांसोबत राग अजिबात नव्हता. सुप्रिया म्हणाली, मी खूप मोठी चूक केली होती. त्या दिवशी रागात मी जे बोलले होते ती माझी आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती. तिने थरथरते हात जोडले. शक्य झालं तर मला माफ कर रमेश. बऱ्याच वर्षापासून दर दिवशी मला त्या शब्दांचा पश्चाताप होते. रमेश गुपचूप उभा होता. त्याच्यासमोर ती बाई उभी होती जिने एका काळी त्याच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवली होती. पण आज तीच बाई पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली दिसत होती. थोडा वेळ तिथं भयान शांतता होती.
गावातली लोक लक्षपूर्वक त्या दृश्याला बघत होती. कुणाच्याच लक्षात येत नव्हतं की पुढं काय होणार आहे. रमेशने हळूच सुप्रियाकडे बघितलं. तिच्या चेहऱ्यावर पश्चातापाच्या खुणा सहज दिसत होत्या. आज सुप्रिया ती मुलगी नव्हती जिनं घमंड दाखवून स्वतःच्या स्वप्नांसाठी त्याला सोडून दिलं होतं. आज ती जीवनाच्या सत्याला सामोरी गेलेली आणि एकटी पडलेली बाई होती. रमेशच्या मनात अनेक प्रश्न येत होते. त्याला वाटत होतं, एकेकाळी मला अपमानित केलेल्या बाईला मी आज माफ करू शकतो का? जुनं दुःख सुद्धा आपण एवढ्या सहज विसरू शकतो का? सुप्रियाच्या डोळ्यातून सतत धारा वाहतच होत्या. सुप्रिया म्हणत होती, मी तुला गरीब भाजीवाला म्हणून सोडून दिलं होतं, पण आयुष्याने मला शिकवलं, खरी गरिबी पैशाची नसते तर विचारांची असते. हे ऐकून रमेशच्या मनाचा कठोरपणा गळून पडायला लागला. सुप्रिया पुढं बोलतच होती, जसजसं मला आयुष्य शिकवत होतं तसतसं माझी चूक मला प्रकर्षाने जाणवत होती. रमेश, मला तुझी माफी मागायची होती, पण मी हिंमत करू शकले नाही. मी कुण्या तोंडाने तुला माफी मागू हा प्रश्न मला सतावत होता, कारण सगळी चूक माझ्याच विचारांची होती. एवढ्या वर्षापूर्वी तुटलेलं नातं आज सगळ्यांच्या समोर उभं होतं. पुढे काय होणार हे त्यातला कुणालाच माहीत नव्हतं. सुप्रिया मान खाली घालून उभी होती. तिचे हात अजून जोडलेलेच होते. डोळ्यातून पाणी तर थांबायचं नावच घेत नव्हतं. रमेश बराच वेळ स्तब्ध राहिला. त्याला पुन्हा पुन्हा आठवत होतं तो दिवस, ज्या दिवशी सुप्रिया त्याला सोडून गेली होती. त्या रात्री त्याने अभ्यास करता करता घालवल्या होत्या. तो संघर्ष जेव्हा लोकांनी त्याची चेष्टा केली होती आणि तो दिवस ज्या दिवशी त्याच्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं होतं. त्याने सुप्रियाकडे पाहिलं. आज ती सुप्रिया नव्हती जिला तो एकेकाळी ओळखत होता. आयुष्याने तिच्या चेहऱ्यावर अनुभवाच्या खोलवर खुणा केलेल्या दिसत होत्या. सुप्रिया पुढे म्हणाली, जेव्हा मी माहेरी आले तेव्हा मला वाटत होतं की माझ्यासाठी जगणं खूप सोपं जाईल. पण काही दिवसातच सगळं बदललं. आई वडील निघून गेले, भाऊसुद्धा विचारत नव्हता. घर चालवण्यासाठी मला रोजगार करावा लागला. बऱ्याच वेळेला मी उपाशी झोपत असे. तेव्हा मला कळालं की मेहनत करणारा माणूस कधी लहान असूच शकत नाही. ती बोलत होती आणि तिचा आवाज थरथरत होता. रमेश, कृपा करून मला माफ कर, असं म्हणत म्हणत ती आता मोठमोठ्याने रडायला लागली. गावातील लोक हे सगळे बघून गप्पच होते. रमेशने पुन्हा पाऊल पुढे टाकायला सुरुवात केली आणि सुप्रियाच्या अगदी जवळ जाऊन तो उभा राहिला. त्याने काही क्षण तिच्याकडे पाहिलं आणि शांत आवाजात म्हणाला, सुप्रिया, आयुष्य आपल्याला खूप काही शिकवत असतं. कधी कधी आपल्या चुका आपल्याला योग्य वाट दाखवत असतात. सुप्रिया हळूच मान वर केली. तिच्या डोळ्यात भीती तर होतीच, पण एक आशा सुद्धा होती. रमेश म्हणाला, तू मला त्यावेळेस सोडून दिलं होतं जेव्हा मी एवढा कणखर नव्हतो, पण आज त्याच दुःखाने मला पूर्णपणे सशक्त बनवलं. जर का तो दिवस आला नसता, बहुतेक मी इथपर्यंत पोहोचलोच नसतो. पण एक गोष्ट नक्की आहे, माणसाकडून चूक होतच असते आणि त्या चुकीचा खरोखरच पश्चाताप होत असेल तर तेव्हा त्या माणसाला दुसरा मौका मिळालाच पाहिजे. हे ऐकताच सुप्रिया स्तब्ध झाली. रमेशने सुप्रियाचं जोडलेले हात हातात घेतले आणि म्हणाला, मी तुला माफ केलं सुप्रिया. हे ऐकून सुप्रिया पुन्हा मोठमोठ्याने रडायला लागली. गावातली लोकसुद्धा हे दृश्य बघून भावूक झाले. रमेश शांतपणे म्हणाला, आता हे सगळं सोडून दे. जे झालं ते भूतकाळ होता. जर तुला नव्याने आयुष्याचा सुरुवात करायची असेल तर मी तुला अजून मौका देतो. सुप्रिया फक्त रमेशकडे बघत होती. रमेश म्हणाला, चल माझ्यासोबत. सुप्रियाने मान खाली घातली आणि रमेशच्या छातीवर हळूच टेकवली. त्या दिवशी गावातले सगळे लोक हे दृश्य बघत होते, जे की ते आयुष्यभर विसरणार नाहीत. ज्या माणसाला एकेकाळी भाजीवाला गरीब म्हणून सोडून दिलं होतं, तोच आज जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून अगदी सन्मानानं त्याच बाईला घेऊन जात होता. रमेश आणि सुप्रियाने आपल्या परिवारासोबत आणि सगळ्या समाजासोबत एकमेकांना स्वीकारलं. यावेळी त्यांचं नातं फक्त लग्नाचं नाही तर समज, सन्मान आणि आयुष्याच्या अनुभवातून ठरलं होतं. सुप्रिया आता पहिल्यासारखी नव्हती. तिने जीवनाची सत्यता खूप चांगल्या प्रकारे पाहिली होती. आता ती दररोज रमेशची, त्याचसोबत त्याच्या आईची सुद्धा काळजी घेत होती. त्यांचं घर पुन्हा सुखासमाधानानं भरलं होतं. या कथेवरून हे शिकायला मिळतं की आयुष्यात कधी कोणत्या माणसाला त्याच्या कामावरून छोटं किंवा मोठं समजायची चूक करू नये, कारण वेळ बदलायला वेळ लागत नाही. आयुष्याच्या कठीण दिवसात इमानदारीने मेहनत केली
तर त्याचं फळ नक्कीच मिळतं. अशाच नवनवीन अर्थपूर्ण सुंदर कथा पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. धन्यवाद.